गणपतीनंतर आता आगमन होणार आहे ते महालक्ष्मी किंवा ज्येष्ठा गौरीचे। पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या। तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले। गौरी म्हणजे संपन्नतेची समृद्धीची देवता। घरात सुखशांती नांदावी म्हणून प्राचीन काळापासून घराघरात गौरी पूजन केले जाते। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरीचे पूजन करतात। 3 दिवस साजरा केला जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते। दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात। घागर घुमू दे रामा बाबा वाजू दे, आला शंकरू